सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम 14 विद्या 64 कलांचा अधिपती मंगलमूर्ती गणपती गजाननाला वंदन करते। या गावची ग्रामदेवता येथील स्थान देवता आई तुळजा भवानी श्री मानवीर भूतनाथ श्री सत्यनारायण यांच्या चरणी मी नतमस्तक होते। तसेच जमलेल्या माझ्या भजनप्रेमी भाविकांना विनम्र अभिवादन करते। आज पूर्वजांची पुण्याई उगवता समाज पाळेकरवाडी या ठिकाणी प्रतिवर्षी साजरा होणारा हा उत्सव म्हणजे सत्यनारायणाची महापूजा हा आज थाटामाटात आपण साजरा करतायत। आणि या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त नामस्मरण हरिभजन तसंच थोडस काय होईना मनोरंजन यासाठी या ठिकाणी एक डबलवारी भजनाचा 2020 महिला बुवांचा इथे सामना आयोजित केलाय। मी स्वतः योगिता परब पवार तसेच जोडीवाल्या बुवा स्वराली नाटेकर उगवता समाज पाळेकरवाडी यांनी या ठिकाणी आम्हाला या भगवंताची या भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी दिली। तर उगवता समाज पाळेकरवाडी महिला वर्ग बाल कलाकार पाळेकरवाडी म्हटल्यानंतर जणू भजनाचं माहेरघर पाळेकरवाडी। माननीय सुप्रसिद्ध भजनी बुवा माननीय विजय परब बुवा तसेच सुप्रसिद्ध भजनी बुवा माननीय गुणाजी पाळेकर बुवा आणि त्यांच्याकडे शिक्षण घेऊन किती त्यांनी शिष्य घडवले असतील या गावची शान आहेत ते। आणि खरोखरच म्हणून पाळेकरवाडी हे
भजनाचे माहेरघर म्हटलं गेलंय. अख्ख्या सिंधुदुर्गातच नव्हे, कुठेही पाळेकर वाडी म्हटल्यानंतर भजनाची खान असं या पाळेकर वाडीला नाव पडलंय. आणि त्या ठिकाणी आज आम्हाला हे भजन करण्याची सुवर्ण संधी मिळाली. या गावातील नामांकित भजनीबुवा असतील, नामांकित पकवाज वादक असतील, अन्य कुठल्या कलामध्ये, कला क्षेत्रामध्ये ज्यांनी नामांकन मिळवले असे सर्व कलाकार सर्वांचेच मी माझ्या श्रीदेव केसरकर हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच आज आम्हाला पकवाज साथ करताय माननीय सुप्रसिद्ध पकवाज वादक आमचे कुडाळ वर्धे गावचे शान राजू सावंत यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. सर्व कोरस मंडळी तसेच छांदवादक आणि अर्जुनाच्या रथी कृष्ण सारथी, जसा रथाचा सारथी कृष्ण होता तसं इथपर्यंत आणण्यासाठी आमचा जो रथ आहे त्या आमच्या रथाचा सारथी म्हणून आलेले नंदकिशोर पवार यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच स्वराज नाटेकर आणि त्यांचे पकवाज वादक कोरस मंडळी झांज वादक सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच या ठिकाणी कोरस मंडळीमध्ये एक चिमुकली बसली आहे आमची माझी भाची शुभ्रा आंगणे, तिचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार मानते. पुनश्च गावचे ग्रामदैवत, येथील स्थान देवता, रंग देवता सत्यनारायण चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेते. आई तुळजा भवानीच्या कृपेने विजय सारखी तलवार चालवून गेला. छातीने हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने सुद्धा त्यांना झुकून मुजरा केला. असे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते आणि यांची डबलवारी सामन्याला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. रंभ तूच यश कीर्तीचा जीवन
गमधरी सा मधरी रे सा सा नि ध प मधरी मरी धा गम ध ग ध म रे ग म रे म ग रे नि रे ग रे नि रे सा शान्ताकारं शिखर शयनं नीलकण्ठं सुरेशं विश्वाधारं स्फटिकसदृशं शुभ्रवर्णं शुभांगं गौरीकान्तं तृतीयनयनं योगिर्भिर्ध्यानगम्यं वन्दे शम्भो भवभयहरणं सर्वलोकैकनाथ ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ श्री रिंगरमणनाथ श्रीदेव केसरकर आई सातेरी भगवती माते तुझा गणपती गजानन बजरंग श्री गुरुदेव दत्त परमपूज्य श्रीनाथ गगनगिरी श्री स्वामी समर्थ सद्गुरु साईनाथ श्री सत्यनारायण सुप्रसिद्ध भजनकार कैलासवासी विलास पाटील श्रीमान गुरुवर्य प्रभाकर धुरी तुझ गजानन तुझ साई तुझ गजानन तुझ साई तुझ गजानन तुझ साई स्वामी तुझ स्वामी तुझ स्वामी तुझ तू माझी आई तुझ गजानन
अगर चोहीकडे तरी ते कोरडे चातकासी गळतील थेंब जेव्हा मेघातुनी तेव्हाच तहान भागे त्याची अथांग सागर पाण्याने तुडुंब भरलाय परंतु चातक पक्षी हा पावसाच्या थेंबाचीच वाट पाहत होतो. चातक पक्षाची तहान तो पाऊस पडल्याशिवाय त्याच्यात त्या पाण्याने तो आपली तहान भागवतो. तसंच प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्सव सत्यनारायणच्या पूजेचा आपण या उत्सवाची आनंदाने वाट पाहत असतात की या वर्षी कुठल्या वारी येणार आहे, कुठली तारीख असेल, काय असेल. प्रतिवर्ष आपण त्या उत्सवाची वाट पाहत असतो. तसंच भगवंत हा भावाचा भुकेला आहे, भक्तीचा भुकेला आहे आणि तो भक्ताकडून होणाऱ्या भक्तीची वाट पाहत असतो.
चहूबाजूला नामस्मरण तुडुंब भरलाय, या ठिकाणी हरिनामाचा मळा फुललाय. पण नामस्मरण जरी भरलं असेल तरी या आपल्या मुखातून देवाचं नाम घेतलं नाही तर आपल्या पदरी पुण्य पडणार नाही. दुसरा करता दुसऱ्यान गेल्या म्हणून आपल्या पदरी पुण्य कधीच पडणार नाही. बघा या ठिकाणी आपला उगवता समाज पाळेकरवाडी आपले कार्यकर्ते आहेत सगळे. ते आपले कार्यक्रम ठेवतात, सत्यनारायणाची पूजा घालतात. मग आपण काय ते करतात ना, ते करू देत, आम्ही काय आपली बसा घासू. पण प्रत्येकाच्या मुखात जर देवाचं नाव असलं दुसरं करणं उपयोग नाही. कारण जन्म आपला आहे तो सार्थकी आपल्याला लावायचा आहे. म्हणून आपल्या मुखात बोलता येतंय, आपल्या मुखात हे देवाचं नाव आपणच घेतलं पाहिजे. आता देव कुठे आहे? मंदिरात गेलो की तो मूर्तीत दिसतो, त्या पाषाणात दिसतो. पण खरोखरचा देव आपल्याला अनुभवायचा असेल आपल्यात आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी अनुरेणू मध्ये भगवंत भरलाय. आता 20 डबल वारी असतात, दोघोली बायका असत. आता डबल वारी म्हटल्यानंतर माहिती असा की डबल वारी म्हटल्यानंतर बुवा एकामेकाची साला काढतात. कारण डबल वारीत लोक जास्त करून साला काढतात कोणाची या भाऊ जातात. आता तसे दोनवले बुवा एकदम खुर्चेन भरान बाहेर वावतो. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही काय मगाशी कोण सुरुवात करतला, तर म्हटलं बघा काय काय तुम्ही. तर आता सिनियर आम्ही ना, म्हटल्यानंतर सिनियर आमच्यापासूनच सुरुवात केली. म्हटलं बुवा तुम्ही सुरुवात करा. म्हटलं हो ठीक आहे. आता साला कोणाची काढता बघूया किती वाजतागत काढतो. एका मगाची साला काढून चौघांका बस सपाची नाही दोघांची. रस्ता कसा गोल गुट्टम लाडवासारख्या दिसता. एकदम ह्या बाजूक बसलो गुलाबजामुन, ह्या बाजूक बसलो रसगुल्लो. पांढरा पांढरा दिसता. बघूया काय उजेड पडता. सुरुवात आमच्याकडे नामस्मरण होतली. तसे ते आयोजकांनी अनाउन्सिंग करून सांगितले मी या जागेची पवित्रता राखा. आणि जसं पारंपरिक भजनाच्या माध्यमातून जसं चालतंय तसं आपलं मनोरंजन करा. म्हणजे बायकांका खाली मान घालूक लागा. तसं काय बायकांनी तुम्ही बोला नको. त्यांचं बोलण्याचा तसं उद्देश तितक्याचा मी तर जाऊचे नाही. आता बुवा मी गेले नाही तर बुवा माझ्या पुढे जाता कसा हसता हसत लागत. ती बोलले काय तरी हसतच राहू त्याला. मग बघा काय काय सांगतला दा याक 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 याक. मग आता या ठिकाणी महिलांचा कार्यक्रम ठेवलाय म्हटल्यानंतर जास्त बघायला गेला तर महिलांसाठी मी काय म्हणतोय, तुम्ही उभे किती आहे पुढे येऊन बसा. तुम्ही मगापासून उभे आहात, माझे पाय दुखले. खरोखर भरपूर जागा पुढे माझ्या मंडळीत येऊन बसलात तरी चालला. महिलांचा कार्यक्रम आणि फक्त महिलांसाठी ठेवलेलो असा, त्यामुळे बिनधास्त ठेवा. कारण आता सुरुवात झालेली आहे. महिलांचा वर्चस्व, महिला पुढे, बाकी सगळे पाठी बसले. नामस्मरण हरिभजन थोडस मनोरंजन. जसं मी प्रत्येक वेळी सांगत असते काय, डाळ भात भाजी आम्ही पोटभर जेवतो, पोट भरण्यासाठी डाळ भात भाजी. पण लोणचं आणि पापड चवीपुरताच, वाढताना पण वाढतो आणि खाताना खातो. कारण पापड पण भातासारखं वाढीतच नाही. पहिली गोष्ट एकदा पिशी फिरवल्याने ती दुसऱ्या वेळा पापडाची पिशी येत नाही. लोणचं वया तर वाढवं फिरवतात, पण लोणचं आणि पापड हे चवीपुरतच असतात आणि ते चवीपुरतच खायचं असतात. तसंच हरिनाम आणि नामस्मरण हे भजन आपल्याला
या भगवंताच्या चरणापाशी जायचं साधन आहे आणि मनोरंजन आहे हे तुम्हाला आम्हाला हसवून खेळून राहण्यासाठी, हसण्यासाठी. म्हणजे हसला तर आयुष्य वाढतं म्हणतात. योगा बिगा करणारी लोक आहेत ना ते समजा हसलाच तर माझं आयुष्य वाढतं. मग सकाळी सकाळी व्यायाम करणारे लोक हसत असतात. हसल्यामुळे आयुष्य वाढतं. आयुष्य वाढत असला तर त्या भगवंताचं नामस्मरण करूचा तेवढा थोडा. म्हटल्यानंतर देव जळीस्थळी काष्टी पाषाणी अनुरेणू मध्ये भरलेला आहे. तुमच्यात आहे, माझ्यात आहे. तो मूर्तिमंत स्वरूपात आपल्याला देवळात दिसतो, पण खरोखर अनुभवायचं असेल तर भगवंत कुठे आहे? तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या बसाऱ्यात तो. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो, नाचे रंगोनी संतांच्या मेळ्यात तो. अहो तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो भगवंत पाहायचा. तो 2 महिन्याचं बाळ पाळण्यात हसतंय. आपण त्याला शिकवतो का हसायला? नाही शिकवत. त्या हसण्यामध्ये पाहावा तो भगवंत. आज लाखो वारकरी पंढरपुरी पायी जातात. त्याच्यात तरुण वर्ग तुम्हाला दिसणार नाही. तरुण मुलगा कमी दिसतील, पण वृद्ध कलाकार सगळी म्हातारी माणसं. आता आमका सांगशात वाईट करत आहे, चलत जा काहीतरी अर्धा किलोमीटर, आपल्या झेपाचा नाही. पण 10-10, 15-15 महिनी पायी चालत तो वारकरी पंढरपुरी फक्त आणि फक्त त्या विठोबाच्या दर्शनासाठी जातो. पण त्याच्या चालण्यामध्ये त्याच्या ताकद येते कुठून? तर त्याच्यातली ती ताकद त्याच्या मुखात असलेल्या नामस्मरणामुळे. विठोबा रखमाई या नामस्मरणात त्याच्यात ताकद येते आणि म्हणूनच तो पंढरपुरी त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी असाच पायी चालत जातो. म्हणून म्हणते तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो, नाचे रंगोनी संतांच्या मेळ्यात तो. तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या बसाऱ्यात तो. रोज वृंदावनी कोणी शोभागणी, तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला नागधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी जाणला माऊली. भाव भोळा जिथे थांबला तो तिथे, बाबराही तिथे सांग गावला. बघा उघडून निघाला तरंगातला देव गावला. बघा उघडून निघाला तरंगातला देव गावला. बघा उघडून निघाला तरंगातला देव गावला. दत्त बसे औदुंबरी, दत्त बसे औदुंबरी, दत्त बसे औदुंबरी, दत्त बसे औदुंबरी. दत्तवसे औदुंबरी, दत्तवसे औदुंबरी, दत्तवसे औदुंबरी, दत्तवसे औदुंबरी. त्रिशूळरामा रुजटाधार, त्रिशूळरामा रुजटाधार. दत्तवसे औदुंबरी, दत्तवसे औदुंबरी, दत्तवसे औदुंबरी, दत्तवसे औदुंबरी. कामधेनू आणि श्वान, कामधेनू आणि श्वान, कामधेनू आणि श्वान, कामधेनू आणि श्वान. पुढे सोबती समान, पुढे सोबती
अरे